आमच्यासोबत प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद असल्यामुळे आमच्या विजयाची गुढी अभूतपूर्व असेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ते नागपूरच्या लक्ष्मीनगर चौकात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। यावेळी त्यांनी जनतेला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या। या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील प्रामुख्याने उपस्थित होती। राज्यात आज गुढीपाडव्याचा मोठा उत्साह आहे। घरोघरी नववर्ष आणि यशाची गुढी उभारण्यात आली। यातच नागपुरातील लक्ष्मीनगर चौकात गुढीपाडव्यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची विशेष उपस्थिती होती। या दरम्यान तात्याटोपेनगर गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली। यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले होते। या शोभायात्रेत मोठ्या संख्येत नागरिकांचीही उपस्थिती होती। दरम्यान ढोल ताशा पथकांचं सादरीकरण आकर्षणाचं केंद्र ठरलं। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्राजक्ता माळी यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देत विजयाचा विश्वास व्यक्त केला। पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। प्रभू श्रीरामांचं मंदिर पुनर्निर्मित झाल्यानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्यामुळे एक मोठा उत्साह आहे। प्रभू श्रीरामांचं विजय गुढी उभारून आपण साजरा करतो आणि मला विश्वास आहे की यावेळी प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने आणि मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात विजयाची गुढी ही अतिशय उंच आम्ही उभारू हा मला विश्वास आहे।